नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता इथून पुढे ब्राझील ठरवणार देशातील सोयाबीनच्या बाजार भावाची पुढील दिशा। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता इथून पुढे ब्राझील ठरवणार देशातील सोयाबीनच्या बाजार भावाची पुढील दिशा। पण असं काय घडलंय मित्रांनो ब्राझील मध्ये की ज्यामुळे आता इथून पुढे ब्राझील ठरवणार देशातील सोयाबीनच्या बाजार भावाची पुढील दिशा? हा सवाल तुमच्या मनातील आहे, हा सवाल माझ्या मनातील आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की असं काय घडलं आहे ब्राझील मध्ये की ज्यामुळे आता इथून पुढे ब्राझील ठरवणार देशातील सोयाबीनच्या बाजार भावाची पुढील दिशा। याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता इथून पुढे ब्राझील ठरवणार देशातील सोयाबीनच्या बाजार भावाची पुढील दिशा। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता इथून पुढे ब्राझील ठरवणार देशातील सोयाबीनच्या बाजार भावाची पुढील दिशा। पण असं काय घडलं आहे मित्रांनो ब्राझील मध्ये की ज्यामुळे आता ब्राझील ठरवणार इथून पुढे सोयाबीनच्या बाजार भावाची पुढील दिशा? या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया। पण हे उत्तर जाणून घेण्यापूर्वी काही गोष्टी तुमच्या लक्षात यायला हव्यात की देशामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव वाढतो आणि घटतो सगळं काही होतंय ब्राझीलमुळे। कारण ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे आणि ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणात फेब्रुवारीच्या 15 तारखेनंतर आपल्याला बाजारात उतरताना दिसतंय। याचा अर्थ की इथून पुढे संपूर्ण सोयाबीनच्या बाजारभावाची मदार ब्राझील वरती अवलंबून आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर ब्राझीलचं उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त झालं तर देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहणार आणि ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन जर कमी झालं तर देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार। म्हणून अशा परिस्थितीत लक्षात घ्या की ब्राझीलच इथून पुढे ठरवणार सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा। ज्यामध्ये उत्पादन कमी झालं तर भाव 5000 पार जाईल, उत्पादन जर त्या ठिकाणी वाढलं तर भाव 4500 ते 5000च्या दरम्यान राहील। अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल ही शक्यता मात्र सोडून द्या। तेजी येऊ शकते एवढं मात्र खरं। विक्रीचा विचार करत असाल तर 4800च्या भावावर 25%, 5000च्या भावावर 50% आणि 5200च्या भावावर 25% सोयाबीन विकले तर आपला या ठिकाणी होईल मित्रांनो 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव? याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।